विरारजवळील अर्नाळा समुद्रात बेकायदेशीर वाळू उपसा करताना बोट उलटली असल्याची घटना घडली आहे। रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे। यामध्ये असलेल्या 12 मजुरांपैकी एक मजूर मयत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल 36 तासांनंतर आढळून आलाय। रविवारी रात्री 8च्या सुमारास ही घटना घडली होती। संजय शांताराम मुकडे वय वर्ष 30 असे या मयताचे नाव आहे। आज अर्नाळ्याच्या बचावपाडा बंदरपाडा समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात तरंगताना मृतदेह आढळून आला। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी आणि आई वडील आहेत। मयताच्या नातेवाईकांना शासनाकडून काही मदत मिळावी अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहेत। अर्नाळा जेटी ते अर्नाळा किल्ला अशी ही बोट अर्नाळा जेटीवरून निघाली होती। समुद्राच्या मध्यभागी बोट अचानक पलटी झाली आणि ही दुर्घटना घडली। बोटीत एकूण 12 व्यक्ती होते। त्यापैकी 11 जण सुखरूप असून एक व्यक्ती मात्र बेपत्ता झाला होता। बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे। अर्नाळा सागरी पोलीस, मेरीटाईम बोर्ड, स्थानिक मच्छीमार यांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात यश मिळालं। या भागात वाळू उपसा करण्याची बंदी असताना सुद्धा छुप्या मार्गाने वाळू उपसा करण्याचे प्रकार सुरूच आहेत। अर्नाळा किल्ल्याच्या दिशेने वाळू उपसा करण्यासाठी बोट निघाली होती। यात 12 मजूर होते, मात्र अर्ध्यावर गेल्यानंतर अचानकपणे ही बोट उलटली। यामध्ये 11 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं, मात्र यातील एक मजूर मयत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल 36 तासांनंतर आढळून आलाय। रविवारी रात्री 8च्या सुमारास ही घटना घडली होती।